गावाच्या एकदम कोपऱ्याला एक छोटंसं खोपटं. महिन्याची एक तारीख. संध्याकाळची वेळ झाली तरी अजून पत्र आलं नाही म्हणून राधा वाट पाहत बसली होती. गावाकडे येणारी एकमेव पावलट होती ती. तीच काय ते बाकी जगाशी संपर्काचे साधन. आणि याच गावात ही प्रेम कहाणी सुरू झाली होती. शरदवर राधाचे जीवापाड प्रेम. त्याचाही तिच्यावर तितकाच जीव. अगदी लहानपणापासूनची ही मैत्री, तिचंच रूपांतर प्रेमात झालं होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. घरच्यांनीही संमती होती. पण अचानक शरदने शहरात जाण्याचा निर्णय घेतला. काम करून 4 पैसे कमवावे आणि मगच आपला संसार थाटावा अशी त्याची इच्छा. राधानेही त्याला विरोध केला नाही. एकदा तिकडे जाऊन जम बसला की तुलाही घेऊन जाईल, हे जाताना दिलेले वचन. दर महिन्याला शरद पत्र पाठवायचा आणि शेजारच्या ठकूकडून एकदा ते वाचून घेतलं की मग त्या पत्राला निहाळतच राधाचा पूर्ण महिना निघायचा. पण आता मात्र या वाट पाहण्याला राधाही कंटाळली होती. एक दिवस ठकूकडूनच पत्र लिहून घेतले आणि पोस्टात टाकून दिले. त्यावर 1-2 महिन्यात गावी येतो असे शरदचे उत्तर आले. ते ऐकून राधाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. तब्बल 2 वर्षांनी ती तिच्या शरदला पाहणार होती. शरदच्या येण्याचे ती अगदी दिवसच मोजू लागली. त्याच्याबरोबरच्या आयुष्याची स्वप्ने रंगू लागली. शहराचे तिला आधीपासूनच भारी आकर्षण. मनोमनीने तिने आपला शहरातला नवा संसारही थाटून टाकला होता. बोलता बोलता 2 महिने गेले आणि शरदच्या येण्याचा दिवसही उजाडला. सकाळपासून राधाचे मन कशातच रमेना. मनाची फक्त चलबिचल होत होते. संध्याकाळपर्यंत तिला दिवस काढायचा होता. शरद दुपारी गावात पोहोचला आणि लागलीच आपल्या घरी गेला. घरच्यांना भेटला आणि संध्याकाळ झाली तसा राधाकडे जायला निघाला. वाटेत तोही तिच्या आठवणीमध्ये हरवून गेला. 2 वर्षापूर्वी अगदी गावाच्या वेशीपर्यंत त्याला निरोप द्यायला आलेली राधा त्याला आठवली आणि नकळत चेहऱ्यावर हसू आले. राधाच्या घरासमोर तो पोहोचला. राधा दारातच उभी होती. केव्हापासून त्याची वाट पाहत उभी होती तिलाच ठाऊक. दोघांनी एकमेकांनी पाहिले आणि घट्ट मिठीच मारली. थोडा वेळ तसाच गेल्यावर दोघेही भानावर आले. शरद आत गेला. राधाच्या घरच्यांनाही भेटला. गप्पा गोष्टी झाल्यावर त्याने लग्नाचा विषय काढला. तेवढे ऐकण्यासाठी राधा केव्हाची आतुर झाली होती. तिच्या घरच्यांनाही आनंद झाला. 1 आठवड्यात लग्न करायचे ठरले. राधाचा इतक्या दिवसांचा विरह संपणार होता. ह्या दिवसाची तिने कित्येक वर्षापासून वाट पाहिली होती. ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा पार पडला. दोघेही खुश होते. दुसऱ्या दिवशी शहराकडे जायचे ठरले. सगळी तयारी झाली होती. दोघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि निघाले स्वप्नांच्या नव्या वाटेवर. शेजारच्या गावात स्टेशन होतं आणि तिथून रेल्वे शहरात जात असे. राधा पहिल्यांदाच रेल्वेत बसली होती. सर्व काही तिला स्वप्नवतच वाटत होतं. प्रवास सुरू झाला आणि तिने निश्चितपणे शरदच्या खांद्यावर डोकं ठेवून दिलं. शरद तिला शहराविषयी सांगत होता. तिथली माणसं, तिथलं जीवन, सर्व काही किती वेगळं आहे. तिथे गेल्यावर थोडे दिवस तिला कष्टात काढावे लागतील वगैरे सांगून तिला हळूहळू गोष्टींची जाणीव करून देत होता. पण राधाचे लक्ष कशातच नव्हते. ती तिच्याच विश्वात रममाण झाली होती. तिचा शरद तिच्या सोबत होता आणि तिने इतकी वर्ष पाहिलेली तिची स्वप्न आता पूर्ण होणार होती. तिने तसेच डोळे मिटले आणि त्या स्वप्नांच्या दुनियेत सामील झाली. गाडी थांबली. राधाने डोळे उघडले. तिच्या स्वप्ननगरीत ती पोहोचली होती. दोघेही गाडीतून उतरले आणि त्यांच्या नव्या घराच्या दिशेने चालू लागले. घर कसले खुराडेच होते ते. इतक्या दिवसांच्या कष्टानंतर एक लहान खोली शरदला भाड्याने घेता आली होती. घर म्हणावे तसे त्यात काहीच नव्हते. एक कोपऱ्यात ठेवलेले अंथरुणाचे कपडे आणि खुंटीला अडकवलेले शरदचे कपडे सोडून तेथे काहीच नव्हतं. त्याला घरपण आता कुठे येणार होते. राधाने आता आत प्रवेश केला आणि तिने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. निवाऱ्याची तेवढी जागाच तिच्यासाठी पुरेशी होती. दोघेही दमलेले होते. घरून सोबत आणलेले जेवण जेवून दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शरदला कामावर जायचे होते. सकाळी उठून त्याने आवरले. राधाच्या जेवणाची सोय केली आणि कामावर निघून गेला.
आज दुपारीच निघून येईल असेही तिला जाताना सांगून गेला. तो गेल्यावर राधाला करायला विशेष काहीच नव्हते. आपल्या घराच्या साफसफाईपासून तिला सुरुवात करायची होती. तिने तेच काम हाती घेतले. थोड्याच वेळात ते उरकलेही आणि मग जेवण करून शरदची वाट पाहत बसली. शरदही सांगितल्याप्रमाणे वेळेत घरी पोहोचला. तोपर्यंत तिने आपल्या संसाराला लागणाऱ्या कमीत कमी गोष्टींची यादी मनात बनवून ठेवली होती. दोघेही बाजारात गेले. जवळ आहेत तितक्या पैशांमध्ये जास्तीत जास्त गोष्टी त्यांना बसवायच्या होत्या. दुकानही त्या हिशोबाने निवडले गेले. अगदी ताटवाटी पेल्यापासून राशनच्या सामानापर्यंत सगळेच घ्यायचे होते. त्यानुसार सध्या काय गरजेचे आहे हे पाहून वस्तू घेण्यात आल्या. खरेदी उरकली. संध्याकाळ झाली. दोघेही घरी पोहोचले. राधा प्रचंड खुश होती. तिला तिचा संसार थाटायचा होता. बघता बघता तिने सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मांडल्या. सारे काही तिच्या मनाजोगते होते. सर्व आवरून शरदला बनवलेला चहा घेऊन त्याच्या पुढ्यात उभीही राहिली. तो थक्कच झाला. तिच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहतच राहिला. आपल्या त्या अंधारलेल्या खोलीचे हे बदललेले रूप पाहून तोही आनंदून गेला. आपल्या राधाचा त्याला अभिमान वाटला. राधा होतीच तशी, कष्टाळू आणि तितकीच जिद्दी, मनमोकळी आणि तितकीच शांत, प्रेमळ पण तितकीच कठोर. आहे त्या परिस्थितीत आनंदाने कसे राहावे हे तिच्याकडून शिकावे. कधीच तक्रार नाही आणि जास्तीच्या अपेक्षाही नाहीत. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ती तितकी सहज स्वीकारत असे. तिच्यावर प्रेम करावे असे हजारो गुण तिच्यात होते. अशा या राधाचे नवे आयुष्य अशा थाटात सुरू झाले. एक एक दिवस जाऊ लागला. शरद कामावर जात असे. त्यानंतर संपूर्ण दिवस तिचाच असे. त्या घरातच तिचा सगळा दिवस जात असे. हळूहळू तीही बाहेर पडू लागली. घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू, भाजीपाला आणण्याच्या निमित्ताने तिलाही जगाची ओळख होऊ लागली. दिवस जाऊ लागले तसा तिलाही घरात नसून राहण्याचा कंटाळा येऊ लागला. एवढ्याशा पैशात संसार चालवणे अवघड आहे ही जाणीव कुठेतरी घर करू लागली. आपणही काम करावे आणि संसाराला हातभार लावावा असे तिला वाटू लागले. तिने तसे शरदला बोलूनही दाखवले. सुरुवातीस शरद ऐकायला तयार होईना, पण त्यालाही राधाचे म्हणणे पटले. शेवटी त्याने होकार दिला. एक कारखान्यात मजूर म्हणून शरद कामाला जात असे. तेथे बायकाही कामासाठी येत. त्याने राधासाठीही कामाची चौकशी केली. ठेकेदाराने परवानगी दिली. आता दोघेही कामाला जाऊ लागले. गरजाही वाढू लागल्या आणि त्या पूर्ण करण्याचे साधनही मिळाले. त्यात दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ मिळू लागला. दोघेही खुश होते. पण राधाची दगदग मात्र वाढली. कामाबरोबरच तिला घरातले कामही सांभाळावे लागत. दमल्याचे कारण देऊन शरद कामावरून आल्यावर झोपून घेत असे. राधा दमून भागून येऊनही जेवण बनवत, सगळं कामही करत. तिची तक्रार काहीच नव्हती, पण अजून खूप काही पाहायचे बाकी होते. सर्व काही मनाजोगते चालले होते. पूर्ण दिवस कामात जात. शरदने एक सायकल घेतली होती. त्यावरच मागे बसून राधा सोबत जात. तिच्यासाठी तीच शाई होती. रात्री आल्यावर कंदिलाच्या प्रकाशात शरदला न्याहाळण्याची मौज काही वेगळीच होती. स्टोव्हवर बनवलेल्या त्या जेवणाला पक्वान्नांची सर होती. कारण घरात भांडी कमी असण्याचं होतं, पण त्याची फिकीर नव्हती. त्या निमित्ताने एक ताटात जेवण होई त्यातला आनंद वेगळाच होता. एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सजवलेल्या बिछाण्याची गरज कधी पडलीच नाही. जमिनीवर टाकलेले ते अंथरूण पुरेसे होते. एकमेकांच्या कुशीत ती रात्र कशी निघून जाई याचाही थांग पत्ता लागत नसे. खरंच राधामुळे त्या संसारात स्वर्गच अवतरला होता. पण सर्व सुखासोयी होईल ते आयुष्य कुठलं? नियतीला काही औरच हवे होते. शरदचा स्वभाव तसा तापटच. कामावरही छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्याचे खटके उडत. राधाने अनेकदा त्याला समजावले होते, पण शरदच्या वागण्यात काही फरक पडला नाही. एक दिवस कामावर असताना अचानक गोंधळ कानी पडला म्हणून राधानेही तिकडे धाव घेतली. बघते तर शरदचे पुन्हा कोणाशी तरी भांडण सुरू होते. पण यावेळी गोष्टी अगदी हाणामारीपर्यंत पोहोचली होती. थोड्याच वेळात ठेकेदार येऊन पोहोचला
आणि सर्वच जमा झाले. ठेकेदार तोंडात येईल ते शरदला बोलला आणि सर्वांसमोर त्याला ओरडून कामावरून काढूनही टाकले. राधा हे सर्व पाहत स्तब्ध उभी होती. शरद रागाच्या भरात तसाच घरी गेला. राधा ही कामावरून तडक निघाली आणि घरी पोहोचली. शरद प्रचंड रागात होता. राधाने भरपूर समजावले, पण त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता. सर्वांसमोर झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याचे हे असे रूप ती प्रथमच पाहत होती. शेवटी वैतागून तिनेही समजावणे थांबवले. 1-2 दिवस असेच गेल्यावर शरद थोडाफार शांत झाला. राधाने त्याला नवीन ठिकाणी काम शोधण्यास सांगितले. खूप प्रयत्न केल्यावर एक ठिकाणी काम मिळाले. तिथेही तोच प्रकार. तेही काम बंद झाले. दिवसेंदिवस शरदची चिडचिड वाढतच होती. घरी बसणे त्याला सहन होईनासे झाले आणि अशातच दारूचे व्यसन जडले. होत्याचे नव्हते झाले. शरद दिवस रात्र घराबाहेर राहू लागला. केव्हाही घरी परतत असे आणि तेही दारूच्या नशेत. राधाशी नीट बोलत नसे. नेहमी शांत राहत असे. राधाची चिंता दिवसेंदिवस वाढत होती. तिच्या लाखो प्रयत्नांनंतरही परिस्थिती सुधारत नव्हती. शरदची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती. त्याच्या ह्या मानसिकतेचा परिणाम त्याच्या शरीरावरही होऊ लागला होता. आता तो घरातच पडून राहत असे. दिवसभर झोपून राही. राधाचे ह्या सर्वात फार मरण होई. ती हर एक प्रकारे परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत होती. तिचा तो शरद, त्यासोबत ते सुखद दिवस तिला परत हवे होते. पण आता मात्र गोष्टी हाताबाहेर चालल्या होत्या. शरदची प्रकृती फारच बिघडली होती. डॉक्टरही चिंता व्यक्त करत होते. राधाच्या एकटीच्या कामावर संसार आणि शरदच्या औषधांचा खर्च भागवणे कठीण जात होते. तरीही तिने अतोनात प्रयत्न चालूच होते. तिला हवी होती ती फक्त साथ, तिच्या शरदची. पण त्यात सुधारणा होण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. एक दिवस शरदने अंथरूणच धरले. तो दिवस कसा बसा काढला. दुसऱ्या दिवशी राधाला कामावर जाण्याची इच्छा होईना, पण जाणे भागच होते. मनावर दगड ठेवून राधा गेली. तेथे गेली आणि थोड्याच वेळात चक्कर येऊन पडली. तातडीने तिला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरने आनंदाची बातमी कळवली. राधाला आशेचा एक किरण सापडला. या रूपात तिला एक नवी उमेद मिळाली. ती तडक घरी निघाली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ही गोष्ट कधी जाऊन शरदला सांगते अशी तिची अवस्था झाली होती. आता सर्व काही ठीक होईल अशा आशेपोटी ती चालली होती. अगदी धावतच ती घरी पोहोचली. दार उघडले आणि आत गेली. सरळ शरदजवळ जाऊन बसली आणि त्याला त्याच्या वडील होण्याची बातमी सांगितली. राधा आनंदून गेली होती, पण शरदने काहीच उत्तर दिले नाही. तिला आश्चर्य वाटले. तिने त्याला उठवायला हात पुढे केला आणि ती थरथरून गेली. त्याचे सर्व शरीर थंड पडले होते. राधा घाबरली, कावरीबावरी झाली, ओरडू लागली. पण त्या सर्वांचा आता काही एक उपयोग होणार नव्हता. तिचा शरद ते काहीच ऐकू शकत नव्हता. तिला सोडून गेला होता तो. असाच या आयुष्याच्या वाटेवर, संसाराच्या अशा टप्प्यावर ज्याची प्रत्येक स्त्री आतुरतेने वाट पाहत असते. राधाने जीवाचा आकांत केला आणि शेवटी शांत झाली. नियतीपुढे शेवटी तिनेही हार मानली. तर मित्रांनो, कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.